हाय हॅलो गायस, माझ्या न्यू ब्लॉगमध्ये स्वागत आहे. मी पूजा. तसं तुम्हाला माहिती आहे, मी न्यू अकाउंट खोलेलं आहे. माझं न्यू यूट्यूब अकाउंट नाव आहे पिंकी007 हे माझं न्यू अकाउंटचं नाव आहे गायस. हे नाव सर्च करून तुम्ही मला सबस्क्राईब करू शकता आणि करू शकता नाही करा, असं नाही की नाही. जसं की तुम्हाला सकाळी म्हटलं होते मला जायचं आहे जरा बाहेर. बघू शकते माझं तयार झाले. मी सकाळीपासून मी एक बी ब्लॉग टाकले नाही आणि एक बी मी व्हिडिओ बनवले नाही, त्याच्याबद्दल सॉरी गाईज. पण आज मला खरं म्हणजे मला बँकेत जायचं, तुम्हाला सांगितलं होते बँकेचं इश्यू आले, मी सांगितलं होते आज आता सोमवार तुम्ही बघू शकता एवढं काही सगळं मी ट्रीटमेंट आणलेलं आहे. आज दिवसभर बँकेमध्ये फिरले गाईज, खूप वैतागलेत. बघू शकता तोंड किती एकदम डल झालंय. कारण की मी गेलते स्टेशनला माझं ते मी मोबाईलचं अकाउंट काढले म्हणले ना तुम्हाला जाईल बघा. ते हे नाव आहे बघा माझं अकाउंट. ह्या अकाउंटवर म्हणजे ह्या कंपनीतर्फे मला लोन भेटलं होतं गाईज. आणि मी बाउन्स केलते म्हणून बाउन्सच्या चार्ज लावले ते गाईज. म्हणून आज मी दिवसभर ह्याच्यासाठी मी अख्खा दिवस घालवले गाईज. म्हणून मी म्हणजे टेन्शनमध्ये होते, काय होते काय नाही ह्या गोष्टी टेन्शन होते काय. होऊ शकता हे सगळे मी आता ट्रीटमेंट आणलेली आहे. आणि रिक्वेस्ट बी केले त्यांना गाईज, त्यांना रिक्वेस्ट केले की मला म्हणजे असं खूपच माझ्यावर असं म्हणजे त्यांनी अजून मला 5,500 रुपये मला दंड म्हणून असं मला माझ्या अकाउंटवर म्हणजे असं पाठवले होते. पण मी तिकडं अकाउंटला दिवसभर फिरले गाईज, खूप फिरले, खूप असं खूप वैताग आलाय मला. दिवसभर गेले, स्टेशनच्या पुढं होतं ते लय लांब होतं गाईज. म्हणजे लांब होतं म्हणून मला खूपच त्रास झाला. अख्खा दिवस मला त्रास झाला गाईज. बघू शकता माझा चेहरा एकदम डल झाला आहे, म्हणजे चेहरा एकदम वेगळा झाला आहे. बघू शकता नका. हे आणले मी ह्याच्यासाठी. हे हे मला भेटलं हातात म्हणून माझं आज बँकेचं काम झालं गाईज. सगळं जे बी माझ्या 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 नावावर अकाउंटवर जे बी कुठलं बी ते बँक होतं ना, ते बँक माझ्यावर दंड टाकले होते. मी जाऊन काहीतरी रिक्वेस्ट केली. खूप मोठी लाईन होती, खूप मोठी होती लाईन. मी म्हणलं आज किती वाजते की काय की मला खूप टेन्शन आलं. तरी बी कसं मी बसलेले वेळ झाला, खूप वेळ झाला. म्हणले जरा आता बसवा म्हणलं. काय सुद्धा नाही खाल्ले तिथं, म्हणजे कसं आहे की तिथं नाश्ता करायचं हॉटेल होतं. नाश्ता केले थोडंसं. खूप भूक लागली होती काय. सकाळी गेले मी, घरी पण आले नाही, तसंच गेले घरी. बाहेरून तिकडूनच गेले. होऊ शकताय एवढं बेकार झाली आज माझी. म्हणून आज मी व्हिडिओ टाकू शकले नाही. सॉरी गाय, सॉरी. व्हिडिओ टाकू शकले नाही. बघू शकते तुम्ही मला. आज माझा चेहरा वेगळा झालेला आहे. उन्हात खूप फिरलेले. आम्ही कुठं स्टेशनच्या पुढं तिकडे गेलते मी. तिकडं ते आपण बँक होतं वाटतं, ते बँकेपाशी गेले, ट्रीटमेंट काढले, सगळ्या गोष्टी सगळे नॉर्मल म्हणजे सगळे म्हणजे एकदम म्हणजे हे असं नॉर्मल झाले, म्हणजे एकदम प्रॉब्लेम सॉल्व झाले गाईज. आणि माझ्यावर जेवढं दंड होतं ना ते सगळं माफ झालं. थोडंसं दंड मी भरून आले, जेवढं मला भरायचं होतं, जेवढं मला कॅपॅसिटी तेवढं मी भरले. आणि माझ्या नावावर आता काही नाही, फक्त एकच गाडीचाच हप्ता आहे गाईज. पहिला मला एवढं दंड होतं माझ्या नावावर खूप, म्हणजे दंड म्हणजे कसलं दंड असं नाही. माझं तीन तीन बाउंड झालेत माझ्या हप्ते. 3 बाउंड झाले, त्याच्यावर दंड लावलेत म्हणून ह्या सगळ्या गोष्टी होते. मला असं म्हणजे वाटलं नव्हतं की असं एवढं मोठं होईल म्हणून. खूपच फिरलं आज खूप. कारण की आपल्यासाठी तर साधी गोष्ट नाही. महिन्याला 1,000, 2,000, 1,000, 2,000. परवा तर 8,000 गाईस मला सांगितले. 8,000 माझ्याकडे झाले ते सांगितलं होते ना. म्हणून मला खूप टेन्शन आलं. तर मी एकदम आता टेन्शन फ्री झाले. मला बँकेचं काम पण झालं. माझं एटीएमचं डेट गेली. एटीएमला म्हणजे एटीएमचं मी हे फॉर्म भरून आले. एटीएम आता मला येईल आता 2-4 दिवसात. माझं म्हणजे 5-6 दिवसात माझं एटीएम येईल. ते बी झाला आज. नो टेन्शन नो झंझट. आज झाला सगळं काम. अख्खा अर्धा दिवस पूर्ण अर्धा दिवस गेलं. एवढं तर वैतागले मी. प्रवास लय बेकार आहे. आता परत यायचं, स्वयंपाक करायचं आणि परत मला जायचं आहे देवाला. मी जसं की तुम्हाला सकाळ सांगितलं ते अजून देवाला जाणार आहे. पण जाणार देवाला नाही असं नाही, जाणार आहे मी देवाला जाणार आहे. तिथे एक रात्र मुक्काम करायचे असते. उद्या सकाळ उठून आहे ना, तिकडे काय स्वामी येतात म्हणून कुठले दर्शन करायचं आणि दर्शन करून निवांत यायचं. काय सगळे कामं आवरले. जरा चपाती जरा भाजी काहीतरी तिथं खायला काहीतरी घेऊन जाते.
आणि बघू शकता का सोन्यासाठी रग बी घेतलेले मी, म्हणजे सोन्या झुकताय ना संध्याकाळी, मग त्याला हाताला रग बी घेतले. तिथं व्यवस्था आहे म्हणून झोपण्याची, बसण्याची, उठण्याची, जेवण करून बसण्याची एकदम मस्त व्यवस्था आहे तिथं. म्हणून गाईज आम्ही एकदम मस्तपैकी जाऊन एक रात्र देवाच्या दरबारी म्हणजे कवा तर जाणं. तुम्ही भले तुम्ही असं म्हणजे देवाला मानू नका, काय नको, मनामध्ये भक्ती ठेवा, मनामध्ये असं ठेवा की देव हाय, असं मनामध्ये ठेवा. असं नका म्हणू की देव नाही दिसत नाही, नाही सगळ्यांपेक्षा असते देव. देवाचं मी माझ्या मनात आहे बघा, मी असं दाखवत नाही जगाला की मी देवावर खूप मी भक्त आहे, देवाची पूजा बिजा असं दाखवत नाही. माझ्या मनामध्ये आहे देव हाय. देव आपल्याला कधी पण आपल्याला उभा राहत आहे, मला माहिती आहे. म्हणून चालले आमचे ह्यांनी मला घेऊन चालले. मी तिथे गेलो तर ब्लॉग ब्लॉग करते आणि सगळं नजारा दाखवते देवाकडचं, बघू शकताय. आता मी रेडी झाले, चपात्या बिपात्या बनवते. 7ला मला निघायचं आहे, बरोबर 7ला निघायचं आहे गाई. 2-3 तासाचा रस्ता आहे वाटतं. म्हणजे आजची रात्र तिकडेच मुक्काम करणार, देवघर मुक्काम करणार. देवापाशी निवांत जेवण बिवण करून दर्शन करून सगळं देव सगळं असं फिरून बघणार मी कसं काय आहे. म्हणजे देवाकडे जाणं लई चांगली गोष्ट आहे. म्हणजे म्हणजे असं आपण विचार केला ना देवापाशी जावा म्हणून असं होत नाही गाईस. ते कधी वेळ पाहिजे ते देवाकडे जायचं, आपलं वेळ आलं ना देवाकडे जायला ते वेळ आलं ना पण जाऊ असं नाही की जावा म्हणून नाही. आपल्या नशिबात जर देवाचं दर्शन असेल तर आपल्याला दर्शन भेटते गाईस. काय माहिती तर जाते दर्शन मला भेटते का नाही देवा. मी चाललेले आहे, बघू शकता. पुन्हा भेटूत आपण, तिकडे गेले देवाकडे गेलो मी पुन्हा तुम्हाला ब्लॉग करते, सगळं नजारा दाखवते. आत्तापर्यंत एवढंच बास. आता मी जाते, सगळं पटकन मला कामं करायचे आवरायचे. बाय.